जय गिरनारी. गिरनार हा अत्यंत प्राचीन असा पर्वत आहे आणि हिमालयापेक्षा प्राचीन असलेला हा पर्वत, त्याचं आयुष्य जवळजवळ 5.5 लाख वर्ष आयुष्य आहे, वय त्याचं वयोमर्यादा. हे कशावरून तर तिकडे असलेल्या याचं विश्लेषण केलं जातं, त्याच्याप्रमाणे एखाद्या पर्वताचं वयोमर्यादा निवडली जाते. आता ही गिरनार म्हणजे पर्वताची रांगच आहे. त्याची जवळजवळ 24 किलोमीटर लांबीची पर्वतरांग आहे आणि 6.5 किलोमीटर रुंद असा पर्वताची रांग आहे. विस्तीर्ण अशा रांगेमध्ये अत्यंत दुर्मिळ अशा वनस्पती आहेत. पूर्वी तुम्हाला जर महाभारतात जर पाहिलं असेल तर श्रीकृष्णाने किंवा भागवत पुराणामध्ये दिलेलं आहे, श्रीकृष्णाने समुद्राकडे 12 योजना समुद्र जमीन मागितली होती. त्याप्रमाणे त्यांनी ती दान श्रीकृष्णाला दिली. आज गिरनार पर्वत म्हणजे समुद्रातूनच वर आलेला आहे आणि याचं कारण तुम्हाला सांगताना आनंदही वाटेल की त्या ठिकाणी दुर्मिळ अशा वनस्पती तर आहेतच, पण त्याच्या जोडीला काही समुद्री वनस्पती सुद्धा त्या ठिकाणी आहेत. हे त्याचं द्योतक आहे. हे कृष्णाच्या अखत्यारीतलं आलेलं आहे. या वनस्पती आहेत. याच्या प्रमाणे त्या ठिकाणी पूर्वी त्याची नावही वेगवेगळी होती. महाभारताच्या याच्यामध्ये जर पाहिलं तर कर्णकोच, कर्णकुब्ज, कुबीर अशी ती या गिरनार पर्वताची इकडे नावं होती त्या नगराला. एकेका कालावधीमध्ये स्थित्यंतर होत गेली. अत्यंत प्राचीन काळी म्हणजे महाभारतापासून जवळजवळ 1000 वर्ष मागे जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी रैवतक पर्वत म्हणून त्या आजूबाजूच्या परिसराला, जिथे आपण जुनागड म्हणतोय किंवा दुसरं नगर म्हणतोय, तिथे रैवत पर्वत म्हणून म्हटलं जायचं. इव्हन जैन ग्रंथामध्ये सुद्धा राजा उग्रसेन, जो यादव कुळाचा अधिपती होता, त्यांनी त्यांच्या नावाने तो दुर्ग असल्याचं लिहिलेलं आहे. तिकडे अप्परकोट, खालचा जीर्णदुर्ग, हे सर्व त्याचे द्योतक आहेत. ते यादव कुळातल्या राजा उग्रसेनाचे नामोनिशाण त्या ठिकाणी होतं. पूर्वीच्या काळी चंद्रगुप्त मौर्य हा सम्राट होऊन गेले. त्या ठिकाणी चंद्रकेतुपूर म्हणून त्यांनी इथे या नगरी वसवली. चंद्रकेतुपूरला पूर्वी गिरीनगर म्हणून म्हटलं जायचं. त्याच्यानंतर सम्राट अशोक आले आणि सम्राट अशोकाने तिकडे चंद्रकेतू पूर हे पुन्हा हे केले, सुवर्ण केतुपूर म्हणून निशाण त्याचा नामोल्लेख केला होता. त्याच्यानंतर मौर्यांचं राज्य समाप्त झालं आणि शक आले. शकांच्या काळामध्ये यांना पुन्हा गिरीनगर म्हणून संबोधिलं गेलं. अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी जे राजवट येत गेली त्याप्रमाणे याची नावं बदलत गेली, पण दुर्ग तिकडेच राहिलेले आहेत आणि त्याप्रमाणे त्यांचं कार्य त्या ठिकाणी चालू राहिलेलं आहे. याच्यानंतर मग अधिक कालावधी पुढे गेला आणि पुढे गेल्यानंतर मग चंद्रचूड राजाने त्या ठिकाणी डागडुजी केलेली आहे दुर्गाची आणि त्या ठिकाणी चंद्रकेतुपूर म्हणून हे केलेलं आहे. त्या जीर्णदुर्ग म्हणून त्याला नाव दिलेलं आहे. जीर्णदुर्गाचं नंतर मग अपभ्रंश होत गेला आणि आजूबाजूच्या याला जीर्णदुर्ग नगर म्हणून ज्या ठिकाणी आता जुनागड नगर वसलेलं आहे त्या ठिकाणी जीर्णदुर्ग नगर याची स्थापना केली गेली. त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी अधिक याच्यानंतर अपभ्रंश होत गेला आणि जीर्णदुर्ग नगराचं जीर्ण दुर्ग असं गड असं संबोधिलं जाऊ लागलं. जीर्णगडावरून ते जुनागडवर आलं. अशा रीतीने हा जुनागडचा प्रवास त्या ठिकाणी झालेला आहे. ह्याचा उल्लेख स्कंद पुराणात सुद्धा आहे. पूर्वीच्या काळाच्या याच्यामध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला कित्येक प्राचीन ग्रंथामध्ये याचा नामोल्लेख आहे. हा गिरनार पर्वत जेवढा उंच आहे त्याच्यापेक्षा तो अत्यंत भूगर्भातही दडलेला आहे. कित्येक कड्या कपाऱ्यामध्ये आजही कित्येक साधू संन्यासी तिकडे साधना करतात आणि आपल्या तपश्चर्याचं फळ हे विश्व कल्याणासाठी दत्तप्रभूंच्या आदेशानुसार देत आहेत. असा हा चैतन्यमय गिरनार पर्वत आहे. या ठिकाणी मी तरी आतापर्यंतच्या माझ्या कालावधीमध्ये जैन साधूंना तरी दुर्दैवाने पुढे पाहिलेलं नाही. मी पुढला प्रवास केलाय. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आम्ही जात होतो तेव्हा जीर्ण झालेलं तुमचं जैन मंदिरही मी पाहिलेलं आहे.
त्या ठिकाणी विशेष उठबस नव्हती. तुम्ही काही जैन लोकांच्या मते या ठिकाणी चरण पादुका आहेत, हे म्हणे तुमच्यामध्ये खडावा घालतात साधू संत. अहो पण गिरनारवर दत्तप्रभूंनी 12,000 वर्ष तपश्चर्या केलेली आहेत, त्यांचे चरणाचे ठसे तिकडे उमटलेले आहेत आणि त्याच ते चरण कमल आमचे आहेत. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही औदुंबरला जा, वाडीला जा, मनोहर पादुका आहेत, दुसऱ्या पादुका आहेत, सर्व पादुका आमच्या जर तुम्ही पाहिलात तर त्याच्यावर सर्व शंख चक्र गदा हे सर्व त्या ठिकाणी काढलेलं दिसेल. स्वामी समर्थांच्या पादुका बघा, तुम्ही फक्त त्यांच्या खडावा बघितला, त्यांचे चरण कमल पाहिलेले नाहीत, त्याच्यामुळे तुम्ही अपभ्रंश करताय. आणि गिरनार पर्वतावर महाराजांनी जे 12,000 वर्ष तपश्चर्या केलेली आहे आणि तो एक चिरंजीवी अवतार आहे. बाकीचे तीर्थकर म्हणा किंवा बाकीचे कृष्ण अवतार घ्या, बाकीचे अवतार आहेत हे आज आहेत, दुसऱ्या दिवशी आपलं कार्य संपवून निघून गेलेले आहेत. पण दत्तप्रभू हा चिरंजीवी अवतार आहे आणि तो अनादिकालापासून चालत आलेला आहे. तो कालही होता, आजही आहे आणि उद्याही असणार आहे. तेव्हा त्या शक्तीपुढे आपण नतमस्तक होणं हीच आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्याचं जर तुम्ही कुठल्याही प्रकारे वाताहत करण्याची, विटंबना करण्याची प्रयत्न केला तर ते कोणासाठी सुखकर होणार नाही. कारण ते जे शक्ती आहे ती सर्वांचीच आहे, आमचीच नाही आहे, हिंदू लोकांची आहे, जैनांची नाही असंही नाही. कारण आपण सर्वही त्यांचीच लेकरं आहोत, हा भाव तुमच्यामध्ये असला पाहिजे. तुमचे नेमिनाथ भगवंतांनी कोणाची उपासना केली हे लक्षात घ्या. तुमचे जे तीर्थकर आहेत आदिनाथापासून तुमचे आलेले ऋषभ पंत होते, ऋषभदेव होते, त्याच्यानंतर महावीर जैन आले, नंतर तुमचे नेमिनाथ आले, असे तुमचे 24 तीर्थकर. पण यांच्या पुढे असलेली ती शक्ती, ज्यांच्याकडे ते शरण गेलेले आहेत, ज्यांच्या पुढे झालेले आहे, ती आदिशक्ती एक वेगळीच आहे आणि त्या शक्तीपुढे सर्वांनीच नतमस्तक होणं आवश्यक आहे. त्या पवित्र स्थानाचा कधी अनादर करू नका, त्या ठिकाणी नतमस्तक व्हा. तुम्ही फार तर तुमचे नेमिनाथ भगवान म्हणून हे करा, महावीर जैन म्हणून करा, पण तुमच्या मनोमन तुम्ही हे करा, पण त्याची विटंबना करण्याचं साहस यापुढे कदापि करू नका. कारण ते तुमच्यासाठी योग्य नाही आणि आमच्यासाठी योग्य नाही. जय गिरनार.